आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। मिरज सांगली रस्ता 3 भागात विभागला आहे। कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते विश्रामबाग चौक टेंडर कॉस्ट 13 कोटी, विश्रामबाग चौक ते भारतीय हॉस्पिटल पर्यंत टेंडर कॉस्ट 7 कोटी, भारतीय हॉस्पिटल ते महात्मा गांधी चौक 8 कोटी 24 लाख असे साधारण 29 कोटींचा हा मिरज सांगली रस्ता होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग PWD कडून मिरज सांगली रस्त्याचे डांबरीकरण होत आहे। मुळात हा रस्ता 95% सुस्थितीत असताना पुन्हा कोट्यावधी रुपये खर्च करून केवळ ठेकेदाराला पोहोचण्यासाठी आणि टक्केवारी घशात घालण्यासाठी हा खटाटोप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे। मुळात मिरज सांगली रस्त्यावरील वाहतूक पाहता हा रस्ता आणखीन दुपदरीकरण म्हणजे 6 पदरीकरण करणे अत्यावश्यक आहे। यासाठी रस्त्याशेजारील काही खाजगी मिळकत संपादित करावी लागणार आहे। यावर खर्च करणे अपेक्षित असताना केवळ टक्केवारीसाठी रस्त्यावर थरावर थर चढवून ठेकेदार आणि अधिकारी यांच्या बिल्डिंग मजले वाढवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे। आपल्या सर्वांची मिरज सुधार समिती। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।